ज्याने षटक टाकलं होतं राज गायकरला मी मंचावर आमंत्रित करतोय. राज गायकरनं सुद्धा भन्नाट बॉलिंग केली. चौथं षटक फार महत्वाचं होतं. त्याचा 5 धाबा त्याच्या ओव्हरमध्ये येताना दिसल्या. एक बाईच्या स्वरूपामध्ये 4 धाबा आले होते. टोटल 9 धाबा, परंतु हे षटक फार निर्णायक होतं आणि त्याचमुळे कॅप्टन प्रशांत पाटील मॅन ऑफ द मॅच त्याला डेडिकेट करतात. भिंगारवाडीचे गोलंदाज राज गायकर अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आणि त्याला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. तर सामनावीर पुरस्कार मात्र दिला जातोय तो राजला. अभिनंदन राज, अभिनंदन प्रशांत पाटील अँड टीम. आणि पुढचा जो सामना असेल तो आम्ही अनाऊन्स केला अगोदर. दोन्ही टीम्स सज्ज राहा. यस अंपायर प्लीज प्रोसीड. आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा सूरजजी हातमोडे यांच्याकडे. दर्शनचा पहिलाच बॉल राजेशनं मिड विकेटला खेळून काढलं आणि सिंगल मिळाली. धन्यवाद दीपक पाटील सर. पवन गायकर आणि राजेश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवा. लास्ट कॉल आहे आपल्याला. दर्शन पाटील आडवा बॅट न स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी लास्ट कॉल आहे. 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पाठवा. दर्शन पाटील चांगली गोलंदाजी करतोय. बोरल्याचा हा यंग टॅलेंट युवा खेळाडू चांगली सुरुवात करतोय. या वेळेला पवननं बॉलला उडवलं. शॉर्ट आर्म पुलचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पवन गायकरच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. षटकार आलाय. षटकारानं 7 धावा धावफलकावरती होत आहेत. शिवसाई स्पोर्ट्स पोंजे बॅटिंग करते 17 मध्ये. चांगला स्ट्रोक आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगल कंप्लीट होतीये. राजेश चव्हाण आणि पवन गायकर दोघेही ग्रामीण क्रिकेट पोंजे संघाकडून सातत्याने खेळत आलेत. चांगला खेळ राहिलाय आणि चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये देखील हीच जोडी आघाडीला संपूर्ण स्पर्धेमध्ये येते. फार चांगला खेळ राहिलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट दर्शन कमबॅक करतोय. चांगला गोलंदाज आहे. संदेशजी पाटील यांच्या जे हनुमान बोर्ले संघाकडून सातत्यानं हा क्रिकेट खेळतो. टप्प्याचा बॉल विकेट कीपर कडून चुकी होते. वाईड बॉल +1 अशा 2 धावा मिळतात. एक्सपेरिमेंट करायला गेला होता दर्शन. आखूड टप्प्याचा ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला आणि 2 धावा मिळतात. 10 धावा धावफलकावरती. यश एंटरप्राइजेस खानावळे आकाश पवार या संघाला लीड करतायत. रोहनजी लबडे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय संतोषदादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोंजे टीम बॅटिंग करते. भन्नाट असा यॉर्कर पाहायला मिळाला. अपील केलं गेलं. फार चांगला चेंडू पाहिला आपण. दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर केला आणि जोरदार अपील देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलचा इशारा आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. युवा जोश आहे. यंग टॅलेंट आहे.
19 वर्षाचा अंडर 19चा हा खेळाडू आहे दर्शन. फुलटॉस बाट वरती होता, जसा बाट वरती आला ना तशी 6 धावांची मोहर लावली पवननं आणि पवनच्या बाट मधून आलाय. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. फुलटॉस बॉल ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला, स्वीप मारला, बैठक लगावली आणि खाली बसून अगदी मांडीवरती बसून त्यानं हा फटका पाहिला. आपल्या स्वतःच्या बाडमधून आलेल्या या फटक्याचा लुप्त आनंद लुटला. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला पवन गायकरच्या बाडमधून. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. फार चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला पवन गायकरचा. पवन 13 वरती खेळतोय, राजेश चव्हाण 1 वरती त्याला साथ देतोय आणि आता दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं याकडे आता थोडंसं शॉर्ट मीटिंग आपण पाहिली. जयेश पाटीलच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. कालचा दिवस ज्या खेळाडूनं गाजवला, काल सगळ्यांना प्रभावित केलं आपल्या खेळानं, तो जयेश मोहोचा खेळाडू आता गोलंदाजीला येतोय. लेफ्ट हँडेड बॉलरला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. फिल्डिंग पाहिली, मिड विकेटला खेळाडू आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या अगदी बाजूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट आहे, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, पंचांच्या अगदी जवळ. कव्हरला खेळाडू मिडॉपला एक खेळाडू पाहायला मिळतोय. तो विकेटनं हायवे एंड कडून आलाय. अगो टप्प्याचा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होत असताना आडवा बॅटनं ओढलं राजेश चव्हाणनं आणि सिंगल मिळाली. 17 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र आहे. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावा पाहिल्या. पहिला सामना देखील पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमनं जिंकला, दुसरा सामना देखील पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमनं जिंकला. हाय स्कोरिंग मॅचेस, 80+ रन आज होत आहेत. मागील 4 ते 5 दिवसांमध्ये धावा कमी येत होत्या, परंतु आज शेवटच्या दिवसामध्ये ना प्रत्येक टीमचे हौसले आता बुलंद झालेत. यष्ट्यांचा वेध घेणारा भन्नाट असा यॉर्कर, डिलिव्हरी ऑफ द मॅच आणि बॅटर पवन गायकर हॅज टू डिपार्ट. पहिला धक्का. बॉल जयेश पाटीलचा पाहायला मिळाला. 28वा फलंदाज आहे, तो त्रिफळाचीत झालाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेटची गरज होती. पवन गायकरला थांबवणं फार गरजेचं आहे, कारण एक आक्रमक बॅटर आहे, फार चांगला खेळ करत होता, त्याला बाद केलं आणि आता मात्र कॉन्फिडन्स वाढलाय तो गोलंदाज जयेश पाटीलचा. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. योगेश राणे एक सिनियर खेळाडू संघामधील मैदानामध्ये दाखल झालेत. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. 3ऱ्या क्रमांकावरची पोझिशन ही फार महत्त्वाची असते, कारण आघाडीची जोडी बाद झाल्यानंतर ना पार्टनरशिपसाठी या 3ऱ्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती सारं काही निर्भर असतं, अवलंबून असतं. आणि योगेश राणेसारखा एक सिनियर खेळाडू या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. जयेश पाटील चांगली बॉलिंग करतायत. पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेट किपर डाऊन द बॉल. लगातार 2 बॉलवरती 2 धक्के बसतायत फलंदाजी करणाऱ्या शिवसाई स्पोर्ट्स पोंजे संघाला. फार चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये सगळ्यांना इम्प्रेस करतोय.
जयेश पाटीलनं काल गाजवले, कालचा दिवस गाजवला, सगळ्यांना प्रभावित केलं, आपल्या खेळानं एंटरटेन केलं आणि आज देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आजचा या स्पर्धेचा 8वा दिवस आहे. एकही विकेट हॅट्रिक संपूर्ण शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे आणि आज हा रेकॉर्ड जयेश पाटीलच्या नावावरती नोंदवला जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. मंदार कडव बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. पोंजेचा आणखीन एक सिनियर खेळाडू मंदार बॅटिंगसाठी आलाय. आल्या आल्या त्यानं पाहिलं, बॉलला उडवलं, सरळ हायवेच्या दिशेनं पाठवलं आणि ठोकतोय मंदार कडव. पहिला षटकार. मंदार कडव एक सिनियर खेळाडू आहे पोंजे टीमचा. गेले कित्येक वर्ष खेळलाय तो. कित्येक वर्ष त्याला चांगलं खेळताना पाहिलंय आणि षटकारानं स्वतःचं खातं उघडतोय. पावलेनमधून सेट होऊन आलाय. आणखीन एक एक्सप्रेस वे वरती जाणारा हा हँडसम लगातारचा दुसरा षटकार. जयेश पाटील, ज्या जयेश पाटीलनं पहिल्या 3 बॉलवरती आपली दहशत दाखवली होती ना, ती दहशत मोडीत काढली आहे. जयेश पाटीलनं या मॅच मध्ये एक वर्चस्व बनवलं होतं आपल्या गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. ते वर्चस्व मंदार कडवनं मोडीत काढलंय आणि आता 3 बॉलवरती लगातार 3 षटकार पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. फार चांगला खेळ मंदारचा आणि लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट मंदार नेहमी खेळणं पसंत करतो आणि त्याच्या पसंतीचा लेफ्ट हँडेड बॉलर समोर असताना मग मेजवानी. अँगल चेंज केलाय, षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय आणि मंदार कडव नावाचं वादळ दुपारच्या सत्रामध्ये मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ठोक डीजे. दोन ओव्हर झालेत. 2 ओव्हर नंतर 35 धावा आहेत. मागच्या 2 सामन्याचा आणि या मॅचचा जर विचार केला तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 35 ही पॉवर प्लेची सरासरी राहिली आहे. म्हणजे जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय ना, त्या संघानं आतापर्यंत 35-36 हा ॲव्हरेज धावा जमा केलेल्या आहेत. आणि आज मात्र धावांचा महापूर, धावा मोठ्या संख्येनं होताना पाहायला मिळतात. कारण प्रत्येक संघाचं, प्रत्येक कॅप्टनचं, प्रत्येक खेळाडूचं या ट्रॉफीजकडे लक्ष आहे. 40 गाव प्रीमियर लीगचा विजेता होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि प्रत्येकामध्ये कमालीचा कॉन्फिडन्स, कमालीचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सगळ्यात स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असलेला संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. फार चांगला खेळ राहिला या संघाचा. राजेश पाटील आता गोलंदाजीला आलाय. बेलवलीचा राजेश हा देखील एक सिनियर खेळाडू आहे. 40+ मध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष राजेश पाटील यांचा चांगला खेळ पाहिलाय आणि त्यांच्या समोर राजेश चव्हाण आहे. 2 राजेशच्या मधली लढाई मैदानामध्ये सुरू आहे. पोंजेचा राजेश आणि बेलवलीचा राजेश, हे बॅटल कोण जिंकणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. पायात टाकलेला बॉल, ऑन ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक, सरळ चेंडू घरंगळत येतो आहे काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि राजेश चव्हाणच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार. या चौकारानं एकूण धावसंख्या होती 39. फार चांगला खेळ. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय आणि 4 धावांनी त्याचं स्वागत देखील पाहायला मिळालं. 39 धावा ही देखील एक मोठ्या धावसंख्येची मॅच, हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळणार यात शंका नाहीये. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन
कमी गतीने टाकलेल्या बॉलवरती बॅटर फसलाय. राजेशची महत्वाची विकेट मिळते गोलंदाजी करणाऱ्या यश एंटरप्राइजेस खानावळे संघाला. फार चांगला कॅच भावेशनं टिपला आणि लांबून जाऊन रनिंग कॅच बॉलला जज करणं, धावत जाऊन पकडणं आणि या मॅच मधला आणखीन एक चांगला बॅटर बाद झालाय. न्यू बॅटर प्रीतम आता मैदानामध्ये येतोय. भिंगारवाडी संघातील हा खेळाडू आहे. बुठे भिंगारचा हा खेळाडू आहे. प्रीतम मैदानामध्ये दाखल होतोय. प्रीतम घोगरे. राजेशनं चांगली विकेट मिळवली आहे. 3 फलंदाज बाद आणि धावसंख्या आहे ती 39. मंदार कडवकडे सगळ्यांची नजर आहे. जो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. 3 बॉलवरती 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि आता कमबॅक देखील यश एंटरप्राइजेस संघाकडून होतो आहे. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळी फिल्डिंग लावली जाते. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा सापळा मैदानामध्ये रचला जातो आहे. हा देखील कमी गतीने टाकलेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा थोडासा वाईड यॉर्क पाहायला मिळाला. हा अनुभव आहे राजेश पाटीलचा आणि तो अनुभव पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतर राजेश पाटील 2 चेंडू चांगले हाताळताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. दोन्ही मोठ्या टीम आहेत. एका टीमकडे बॉलिंग अटॅक फार चांगला आहे, दुसऱ्या टीमकडे बॅटिंग अटॅक फार चांगला आहे. हा देखील पुढ्यात टाकलेला बॉल सहज उचललं. पिकअप शॉट पाहायला मिळाला. बॉलला फेकून दिलं. मिड विकेटच्या बाहेर आलाय षटकार. एकूण धावसंख्या होतीये 45 आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि त्यामुळे प्रत्येक विकेटचे 5 पॉइंट हे ग्राह्य धरले जाणार आहेत. फुलटॉस होता, पुढे सरसावत फुलटॉसला फक्त त्यांना दिशा दिली आहे. मिड विकेटमध्ये टर्न केलं, सिंगल मिळाली. एकूण धावसंख्या होती आहे 46. खरं तर 40 गाव प्रीमियर लीग, 40 गावांच्या अस्मितेची, 40 गावांच्या अभिमानाची स्पर्धा भेटीला आली आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील चुनिंदा खेळाडू आपल्याला संपूर्ण शृंखलेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळेच चांगला खेळ मैदानामध्ये होतो आहे. अगदी एखाद्या गावामध्ये सलामीला येणारा बॅटर देखील प्रीमियर लीगमध्ये 7व्या किंवा 8व्या क्रमांकावरती येतो आणि त्यामुळे प्रत्येक टीम ही स्ट्रॉंग पाहायला मिळत असते. हा चांगला बॉल आता मात्र थांबवलंय मंदार कडवला. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 46. ड्रिंक ब्रेकची सूचना पंचांकडून करण्यात आली आहे. ड्रिंक ब्रेकचा इशारा आणि आता मात्र ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये पुरवण्यात येईल. 3 ओव्हर नंतर 46, 15.33चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यानंतर सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होईल आणि जगदीशजी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. 40 गाव प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज डीजे सँडी, सूरजजी चौधरी आणि सँडी यांचं हे पूर्ण सेटअप. आता डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये किरण पाटील सांगडे जोडले गेले, त्यांचं स्वागत करूया. आत्मारामजी कोळी सर, दीपकजी पाटील सर आणि द्वारकानाथ चोरगे सर हे आमचे 3 क्वालिफाईड अंपायर लास्ट डेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबरीनं 24 लाईव्ह इव्हेंटची टीम संपूर्ण या स्पर्धेला कव्हर करते. संदेशजी पाटील यांच्यानंतर विवेक असेल, चॅम्बो असेल यांनी फार चांगलं काम 24 लाईव्ह इव्हेंटचं पाहतात आणि 24 लाईव्ह इव्हेंटला मोठं चॅनल करण्यामध्ये, यशस्वी करण्यामध्ये चॅम्बो, त्याचबरोबरीनं विवेक आणि संपूर्ण त्यांच्या 30-32चा जो स्क्वॉड आहे त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. संदेशजी पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्या समवेत चॅम्बो देखील आहे.
दिनेशजी पाटील त्यांचे जवळचे दिनेशजी मुकादम, संदेशजी पाटील यांचे जवळचे सहकारी, जवळचे मित्र या मुख्य मंचावरती मॅचचा आनंद घेत आहेत. सूर्यकांतजी पाटील, माजी उपसरपंच सांगडे देखील 24 लाईव्ह इव्हेंटचा एक महत्त्वाचा भाग आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. जयेश पाटील गोलंदाजीला आलाय. जयेश अनुभवी आहे, त्यामुळे स्वतःचं हे दुसरं आणि संघाचं चौथं षटक त्याच्याकडे देण्यात आले. प्रीतम घोगरे 7 वरती खेळतोय. भिंगारचा प्रीतम भाया या टोपण नावानं खरं तर ओळखला जातो. पुढे आला, थोडंसं बसून मारलेला फटका आणि चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड आकाश पवार आहे, कॅप्टन, फार चांगली कामगिरी करतोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. एकूण धावा संख्या आहे ती 48. चेक केलं जाईल त्या ठिकाणी, कारण 24 लाईव्ह इव्हेंट आहे. क्वालिटी क्लिअरिटीचं दुसरं नाव 24 लाईव्ह इव्हेंट. मिड विकेटला आकाश बॉलला फील्ड करत असताना काय घडलं ते चेक केलं जात आहे. आपल्याकडे जो व्ह्यू आहे त्या व्ह्यूने मात्र चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय होतं. चार धावांचा इशारा आलेला आहे आणि हा चौकार मिळतोय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 कंप्लीट. प्रीतमच्या बॅटमधून चौकार, पहिलाच बॉल. जयेश पाटीलच्या विरोधामध्ये चौकार. पाठीमागे बॉलला उडवलंय, झेल घेतला जातोय. जयेशला वैयक्तिक कोट्यातील ही 3री विकेट मिळतीये आणि या मॅच मधला 4था फलंदाज होतोय बाद. जयेश पाटीलला विकेट मिळाली आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ओव्हरचा दुसरा बॉल आहे तो फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी घातक राहिला आहे, कारण या बॉलवरती विकेट गमावली आहे. बॅटिंग करत असताना शिवसाई स्पोर्ट्स पुंजे संघानं. धावसंख्या आहे ती 50. बॅटर बाद झाले ते 4. जयेशला विकेट मिळते. न्यू बॅटर अभि चोरगे मैदानामध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल. यष्टीरक्षण फार चांगलं पाहायला मिळतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली कामगिरी राहिली आहे आणि यश एंटरप्राइजेस संघाचं कौतुक केलं पाहिजे, कारण क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालंय त्यांचं. यक्ष विकेट किपरसाठी ग्लोव्ज अलाउड आहे. अलीकडच्या काळामध्ये आणि बेस्ट विकेट किपरसाठी देखील पारितोषिक आहे. आकर्षक अशी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आहे. प्रत्येक खेळाडूचा मनोधैर्य वाढवण्यासाठी बरीचशी वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश चांगली बॉलिंग करतोय, चांगला कमबॅक करतोय. सरळ खेळलाय, सरळ बॅटनं ड्राईव्हचा फटका. आकाश आहे, आकाश टीपचा कॅप्टन, लॉंग ऑनमध्ये तळ ठोकून उभा आहे. सिंगलनं एकूण धावसंख्या झाली 52. चौथ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सप्रेस हायवेच्या द्रुतगती महामार्गाच्या अगदी बाजूला असलेले, निसर्गाच्या या कुशीमध्ये असलेलं हे मैदान आहे. बॅट्समनसाठी ॲडव्हान्टेज राहिलेलं हे मैदान आहे. फ्लॅट सरफेस आहे, पाटा खेळपट्टी आहे आणि मोठे फटके या मैदानावरती खूप येताना पाहिल्यात बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. आणि आज ते खरं होताना पुन्हा एकदा पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल शरीरावरती होता, कमी गतीनं टाकलेला फुलटॉस होता, त्यामुळे रीड करू शकला नाहीये मंदार. आडवा बॅटनं
पूल करण्याचा प्रयत्न करतोय. मंदारचे 3 स्ट्रोक फार चांगले आले होते जयेश पाटीलच्या विरोधामध्ये, परंतु आता जयेशच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आहे ती 52. शेवटचा बॉल आहे, 52 धावा. या ओव्हरमध्ये जयेश पाटीलनं फार चांगली बॉलिंग केली आहे. धावांना रोखण्याचं, धावांना थांबवण्याचं, धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम केलं या ओव्हरमध्ये. मोहूचा हा गोलंदाज आहे, फार चांगली कामगिरी करतोय या ओव्हरमध्ये. खराब बॉल, पनिशमेंट दिली आहे. खूप आखूड होता, खूप शॉर्ट बॉल होता, वेळ भरपूर होता रीड करण्यासाठी, ओळखण्यासाठी. पाहिलं, शेवटच्या क्षणाला बॉलला ओढलं आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मंदार कडवच्या बॅटमधून आलाय एक दर्जेदार चौकार. टीम मीटिंग नको आहे, टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक ओव्हरनंतर मीटिंग नको आहे. बॉलिंग टीमला विनंती आहे, आकाश पवार आयोजकांच्या या सूचनेकडे आपण लक्ष द्यावं. 4 ओव्हर झालेत. 4 ओव्हरनंतर धावसंख्या आहे ती 56. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता देण्यात येईल ती गोलंदाज स्वप्नील निकमच्या हातामध्ये. बेलवलीचा खेळाडू आहे आणखीन एक मैदानामध्ये. स्वप्नील निकम स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीला येतोय. या ओव्हरमध्ये 70+ जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार, कारण मंदार खेळपट्टीवरती उभा आहे. अभि चोरगे आलाय आणि मंदारकडून प्रयत्न तो जरूर केला जाणार. आणि दुसऱ्या बाजूला बेलवलीचा गोलंदाज स्वप्नील निकम महत्त्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय. ही मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. खरं तर सगळ्यात स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असलेला संघ म्हणून बॅटिंग करतोय जो संघ, शिवसाई स्पोर्ट्स पुंजे संघाचं नाव घेतलं जातं. लीग स्टेजमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची पाहिली आणि दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस संघामध्ये देखील फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे सेकंड इनिंगमध्ये चेस पाहायला प्रेक्षकांना मजा येणार यात शंका नाही आहे. स्वप्नील निकमच्या हातामध्ये षटक. समोर टाकलेला बॉल, अभि थोडंसं डॉट खेळतोय. एकाच गावातील खेळाडू आहेत. बेलवलीचा अभि आहे, बेलवलीचा स्वप्नील आहे. खरं तर बेलवली प्रीमियर लीगमध्ये हे पाहतो आज 40गाव प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 यंग खेळाडूंमधलं बॅटल मैदानामध्ये आहे. बेलवली विरुद्ध बेलवली. हलक्या हातानं खेळलाय फटका, टायमिंग नाहीये, ताकद कमी आहे. झेल टिपला जातोय. प्रेम कोंडिलकर कडून झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. मगाशी देखील उल्लेख केला, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि आता 5व्या षटकाचा दुसरा बॉल घातक ठरलाय, कारण दुसऱ्या बॉलवरतीच बॅटिंग करणाऱ्या संघाची विकेट जातीये. हे सलग 4 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. प्रेम कोंडिलकरचं कौतुक केलं पाहिजे. भिंगारचा हा युवा खेळाडू आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत होता. फार चांगला झेल त्यानं टिपला. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय. चांगलं खेळावं लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, चांगलं खेळावं लागेल. 56 वरती धावफलक स्थिरावलंय. 2 ओव्हरनंतर 35 होत्या आणि 14 बॉलमध्ये केवळ 21 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्वप्नील निकमच्या हातामध्ये षटक. चांगली बॉलिंग स्वप्नीलची पाहायला मिळतीये. हा फुल टॉस बीट झालाय. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक आता पाहायला मिळाली आणि 22ची एक धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव आली आहे. बॅटरचं नाव कळवण्यात यावं. मंदार कडव. 57 धावा धावफलकावरती आहेत. मंदार 3 बॉलवरती एकाच मोठा स्ट्रोक आला. चांगली बॅटिंग केली. 65-70 पोचेल, अन्यथा मग रोखलं जाणार.
अभिचा हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, कारण मंदारनं लास्ट मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न केला. बरीच मोठी गॅप आहे पाठीमागच्या बाजूला, स्क्वेअर ऑफ द विकेट कोणी बॅकअपला नाही आहे हे ओळखून मंदारनं प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव मिळाली. 58 धावा. स्वप्नील निकम संकटमोचक ठरलाय, संघाला धावा वाचवण्यासाठी तो धावून आलाय आणि फार चांगली कामगिरी या युवा गोलंदाजाची, बेलवलीच्या या यंग टॅलेंटची पाहायला मिळाली. फार चांगला बॉल, अप्रतिम कामगिरी. आजच्या दिवसातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज आतापर्यंत राहिलाय तो स्वप्नील निकम. फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये, सगळ्यांना तो प्रभावित करतो आहे आणि याच्यासाठीच ही स्पर्धा आहे. यंग खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणं, यंग खेळाडूंना आपली गुणवत्ता या 40 गावांच्या समोर सिद्ध करण्याची एक संधी आहे. आणि आता हा फुल टॉस पूर्णपणे बीट केलं बॅटरला, मोठा फटका मारू दिला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर नव्हता पण यष्टीरक्षकाने चांगला थ्रो कलेक्ट केला. रनआउट लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. म्हणजे या स्पर्धेतला आजच्या दिवसातला सगळ्यात यशस्वी षटक पाहायला मिळालं. केवळ एकच धाव स्वप्नील निकमनं खर्च केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर सगळ्यांकडून टाळे यायला हरकत नाही आहे. फार चांगली कामगिरी. एक धाव शेवटच्या बॉलवरती लेग बाय स्वरूपामध्ये आली. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा झाल्यात आणि 5 ओव्हरमध्ये यश एंटरप्राइजेस संघाच्या समोर टार्गेट आहे ते 60 या धावसंख्येचं. 60 धावांचं टार्गेट आहे. शिवसाई स्पोर्ट्स पोंजे लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. राजेश लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हा. 60चं टार्गेट आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती आवाजामध्ये बदल असेल. दीपक पाटील सर आपल्या समोर जोडले जातील. या ठिकाणी संदेशजी पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र दिनेशजी मुकादम मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते दिनेशजी मुकादम यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. नागोरी चहा, नागोरी लस्सी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. संदेशजी पाटील आणि रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. 60चं टार्गेट आहे. मजा येणार, कारण एका बाजूला स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे आणि एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे चांगले गोलंदाज तितके चांगले बॅटर त्यांच्या समोर आहेत. म्हणजे हा सेकंड इनिंगचा चेस पाहायला खऱ्या अर्थानं मजा येणार. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वे 11 पोइंजे टीमचा कॅप्टन सचिन लहाने आणि त्याच्या विरुद्ध स्वर्गीय अनंता शंकर आत्मोडे स्मृती 11 गिरवले म्हणजे प्रशांत पाटील टीमचा कॅप्टन आहे. या दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की आपण यावर टॉससाठी पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. आणि या मॅचमध्ये जिंकणारा संघ त्याच्या विरुद्ध जे हनुमान क्रिकेट संघ शेडूंग, गजानन पाटील याचा संघ आणि या मॅचमध्ये जिंकणारा संघ याच्यामध्ये आपल्याला सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल.
झुंड में तो सुअर आते हैं। आज 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु आज आम्ही आमच्या विघ्नेश बाम यांना खूप मिस करतोय. काल नाईट स्पर्धेमध्ये होते विघ्नेश बाम. अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1 आपल्या भेटीला येईल. सचिन लहाने विरुद्ध प्रशांत पाटील, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. अशोकजी पाटील म्हणजे लाडके नाना यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय प्रशांतनं. स्वर्गीय अनंता शंकर गाताडे स्मृती 11 गिरवले संघानं टॉस जिंकलाय आणि यानंतर सचिन विरुद्ध प्रशांत अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आदरणीय सुजितजी पाटील, रक्षित आयुर्वेदिक क्रीम यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आले. रक्षित आयुर्वेदिक क्रीम पूर्णपणे आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली ही क्रीम जी फार चांगली आहे, फार उपयुक्त आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही. रक्षित आयुर्वेदिक क्रीम ही आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वापरू शकतात आणि त्याचे फाउंडर सुजितजी पाटील पाटणोली यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. फेअरनेस आणि ग्लो याचं दुसरं नाव म्हणजे रक्षित आयुर्वेदिक क्रीम. त्या क्रीमचा आपण वापर करू शकतो. पूर्णपणे सुरक्षित आहे. आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली ही क्रीम आहे. पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आणि याचे फाउंडर आहेत पाटणोलीचे उद्योजक सुजितजी पाटील. यांचं देखील मोलाचं सहकार्य, एक सायकल त्यांनी पुरस्कृत केली आहे बेस्ट बॅट्समनसाठी. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. मॅचच्या दिशेनं जाऊया. 60चं टार्गेट आहे, 60 धावांचं टार्गेट आणि टार्गेटला चेस करत असताना आघाडीची जोडी मैदानामध्ये आले जयेश पाटील आणि आकाश पवार. तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक घेऊन आलाय तो अभि चोरगे. प्रशांत पाटीलनं टॉस जिंकला अँड ही डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. पुढच्या मॅचमध्ये प्रशांतनं एक धाडसी निर्णय घेतलाय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा.
सचिन लहाने आणि टीमला विनंती आहे की लगेच आपण रेडी राहायचंय. सामना संपल्या मैदानामध्ये दाखल व्हायचंय. 60चं टार्गेट आहे, 12चा आस्किंग रेट आहे. जयेश पाटील आणि आकाश पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. आकाश स्ट्राईक वरती आहे. अभि चोरगे पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल बेलवली वर्सेस बेलवली होता. स्क्वेअर लेगच्या वरून पुलचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाश पवार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. एक बेलवलीचा सुपरस्टार आणि एक बेलवलीचा अपकमिंग टॅलेंट यांच्यामधली ही लढाई होती. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर हे एकाच गावचे खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवरती आकाश पवारचा षटकार पाहायला मिळाला. 60चं टार्गेट आहे, 12चा आस्किंग रेट आहे. बॉलिंग फार चांगली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संतोषदादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोंजे संघाची आणि त्यांच्या अगेन्स्ट यश एंटरप्राइजेस संघाची तितकी तगडी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला सामना रंगणार यात मात्र शंका नाही आहे. 54 धावांची गरज आहे. 54 धावांची गरज आहे येणाऱ्या 29 बॉलमध्ये. अपील आऊट पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं थोडंसं हाईट फॅक्टर होतं आणि त्याचमुळे इकडे मात्र बॅट कट होती. सुरुवात तर दमदार झाली. पहिल्याच बॉलवर षटकारानं आकाशनं सुरुवात केली. धावसंख्येचा श्री गणेशा केला. 60 धावांचं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी यश एंटरप्राइजेस खानावले या टीमला. कॅप्टन आकाश पवार आणि जयेश पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अभि चोरगे पुन्हा एकदा. अभिचा हा बॉल थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न चांगला होता. लॉंग ऑनला हातामधून निसटला हा चेंडू. समोर पुढे धावत जाऊन खरं तर थोडासा टफ शॉट जरूर होता. परंतु जेव्हा अशी धावसंख्या तुम्हाला वाचवायची, तुम्हाला सर्वोत्तम द्यावा लागेल. तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करावा लागेल. एक्स्ट्रा ओतावे लागतील तुम्हाला. 75 झेल या स्पर्धेमध्ये सुटलेत आतापर्यंत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. इथून सुपर 4 मध्ये जाण्यासाठी उत्सुक असेल सेमीफायनलिस्ट संघ ज्याच्यावर शिक्का बसेल. आता मात्र तो चौथा संघ कोणता आहे आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. पहिल्यांदा 59 केल्या स्वर्गीय संतोषदादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोंजे या संघानं. 60चं टार्गेट आहे. पहिला दोनही मॅचेस 80+ झाल्या होत्या. या पहिल्यांदा तिसऱ्या मॅचमध्ये 60च्या खाली आकडा पाहायला मिळालाय. अभि चोरगे पुन्हा एकदा. जयेश पाटीलसाठी हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन पायावर धडक मारतोय. अपील पाहायला मिळाली. डॉट बॉल. 606 डॉट बॉल झालेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील नारपोली. ही सगळी इत्तमभूत माहिती त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हलक्या हातानं स्टिअर केलं होतं पॉइंटला. सिंगल मिळेल. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी, परंतु बॉबिंग रिचा बरेचसे पुढे निघून गेले होते कॅप्टन आकाश आणि त्याचमुळे इकडे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 8. 8 धावा धाव फलकावर. 60चं टार्गेट आहे. 12च्या सरासरीनं जायचं आहे. चॅलेंजिंग टोटल आहे. 60 अशी टोटल आहे की इकडे डिफेंडही होऊ शकतात आणि चेसही होऊ शकतात. पहिल्या 2 ज्या मॅचेस आपण बघितल्या याच्यामध्ये 80+ करायच्या होत्या, त्यामुळे थोडी दमछाक होणार होती. 16ची सरासरी होती, परंतु इकडे 12ची सरासरी आणि जी अचिव्हेबल आहे. त्याचमुळे चेसिंग करणाऱ्या संघाला सुद्धा तेवढाच ॲडव्हान्टेज असणार आहे. अभि चोरगेचा हा बॉल स्क्वेअर लेगला धाडलाय. लॉंग चेस आहे. बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 12 धावा, जी सरासरी राखायची आहे ती बरोबर राखले. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा करायच्या आता सामना जिंकण्यासाठी. या मंचावर नुकतंच आगमन झालंय भिंगारवाडीचे आदरणीय संजयजी यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज प्रीतम घोगरे येतोय. 12 धावा, अस्किंग रन रेट सुद्धा 12चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.00. येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये बरोबर 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. घोगरेचा पहिला शॉट ऑफ लाईन होता, पूल केलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. वेलकम 6. स्वागत झालंय घोगरेचं षटकारांना. केतनजी पाटील अजिवले यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. किया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर केतनजी पाटील आपणास विनंती आहे आपण मंचावर या. समोर खेळला फटका लॉंग ऑन कडे. पहिलाच बॉलर षटकारानं थोडंसं टेन्शन दूर झालं असेल आणि प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा स्ट्रोक जरी आला तरी सुद्धा काम बनतं. जे पहिल्या षटकामध्ये सुद्धा झालं. पहिलाच बॉलवर षटकार आला, धावा 12 झाल्या. त्यानंतर मोठा फटका नाही आला तरी सुद्धा धावा बनवल्या. इकडे सुद्धा तशीच सुरुवात झाली. पहिलाच बॉलवर षटकार पडलाय. सुरुवात चांगली होते षटकाची आणि त्याचमुळे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो राखण्यामध्ये मात्र नेहमीच मदत मिळते. चेसिंग करत असताना बरेचसे अनालिसिस मनामध्ये असतात, कारण अगोदरच टीम्स पार्ट झाल्यात सगळ्यांच्या. कोणते गोलंदाज कधी षटक करणार हे माहिती झालंय, अभ्यास झालाय संघांचा. आणि त्याचमुळे कोणत्या गोलंदाजावर हल्ला चढवायचा आहे, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट थोडंसं सावधानतेची भूमिका घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी डोक्यात आहेत. पुल केला यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेटला बीट करत बॉल पाठीमागे चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल 1 रन. हे सुद्धा चांगलं क्रिकेट आहे, स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. कारण मोठा फटका आलाय. सिंगल डबल्सनं थोडीशी भागीदारी पुढे नेता येईल. स्ट्राईक रोटेशन सुद्धा फार महत्वाचं असतं चेसिंग करत असताना. धावांचा पाठलाग करत असताना एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची असते की फलंदाजी करत असताना कोण दबाव येणार नाही आहे. जो दबाव जर येऊ दिला नाही ना तर चेस सुद्धा करण्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आहे, सुलभ होऊन जातो. परंतु उलट पक्षी जर बघायला गेलं तर बॉलिंग टीमकडून जर 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट जो दबाव बनवला तर फलंदाज सुद्धा चुका करतात. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फटका बसेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लेझीनेस लाईटली घेतलं जात आहे आणि चेंडू चाललाय तो 4 धावांकरता. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि त्याचमुळे 4 धावा मिळाल्या. 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. कमालीची बॅटिंग करतोय जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. दुसरं षटक सुरू आहे. अर्ध्या धावा धावफलकावर यश एंटरप्राइजेस कानवलेच्या 30 धावा पूर्ण झाल्यात. बरोबर 30 धावांची गरज आहे. आज खराब क्षेत्ररक्षणाचा फटका जरूर बसलाय. खराब क्रिकेट पाहायला मिळालंय.
दबाव बनवताच आलेला नाहीये. मॅचचा स्कोर इतकाही वाईट नाहीये. 60 डावांसाठी सुद्धा संघर्ष होऊ शकतो, परंतु इकडे क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळालेली नाहीये आणि त्याचमुळे सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत. जयेश पाटील, चांगली बॅटिंग दोनही फलंदाजांकडून. गोगरेचा बॉल ऑन साईडला वळवला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आला होता. धावावं लागलं त्याला मिड विकेट पर्यंत. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर यश एंटरप्राइजेस 32 धावा विदाउट लॉस. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 28 धावांची गरज आहे. थँक्यू डीजे एसडीसी. सगळ्यांचं मनोरंजन करत असताना 4 छान लावलेत खरं तर डीजे एसडीसी सूरज यांनी या स्पर्धेमध्ये. क्रिकेट विथ म्युझिक आणि सगळंच एंटरटेनमेंट करतात. मैदानावर जशी परिस्थिती अगदी तसंच संगीत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. सिच्युएशननुसार गाणं वाजवलं जातं आणि त्याचमुळे कधी डीजे सँडी एसडीसी असतील तर तुम्ही क्रीडांगणावर येऊन या स्पर्धेचा आनंद घेतला तर तुम्हाला ते कळेल. जयेश पाटीलने जर लगातार 3 षटकारांचा खेळ दाखवला तर राजेजी पाटील गोल्डन मॅन बोरले यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अभि चोरगे पुन्हा एकदा आलाय. ओ लॉफ्टेड इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचलाय. स्ट्रोक चांगला होता, चांगलं टाइम केलं होतं आकाशनं. 1 रन आली. 33 धावा झाल्यात. योग्य रीतीनं सलामीवीर खेळतात सध्या स्थितीला. चांगली अंडरस्टँडिंग दोघांमध्ये, चांगला कम्युनिकेशन आहे. आक्रमकता सुद्धा पाहायला मिळाली दोघांकडून. संयमाची भूमिका सुद्धा घेतली गेली आणि त्याचमुळे जेव्हा आक्रमकता आणि संयम या 2 गोष्टींचा मिलाप होतो ना, तिकडे एक चांगली भागीदारी बनते. आपल्याही पार्टनरवर तेवढाच विश्वास असला पाहिजे. साथीदारावर योग्य विश्वास ठेवत करत स्ट्राईक रोटेशन झाली, स्ट्राईक चेंज करत राहिले दोन्ही फलंदाज आणि त्याचमुळे एक चांगली भागीदारी इकडे पूर्णत्वाकडे नेत असताना 33 धावा झाल्यात पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत. गोलंदाज अभि चोरगे. इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. व्हाईट बॉलसाठी कोणताही रिव्ह्यू नसेल. बीमर अथवा रनआउटसाठी खेळाडूंना वापरता येईल. बाकी पंचांना कोणत्याही कारणासाठी रिव्ह्यू वापरता जरूर येईल, परंतु तो रिव्ह्यू अंपायरचा असला पाहिजे. या स्पर्धेमध्ये तब्बल 5001 रन झालेत पूर्ण. हा व्हाईट बॉलची रन पकडून हलक्या हातानं बॅक टू द बॉलवर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनकडे ढकलला हा चेंडू. जयेशनं सिंगल घेण्यात आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर हे षटक फार निर्णायक आहे. अभि चोरगे हा एक स्ट्रायकर बॉलर आहे, या टीमचा मुख्य गोलंदाज आहे आणि या ओव्हरमध्ये जर मोठा स्ट्रोक आला नाही किंवा एखादी विकेट जर मिळाली तर दबाव अजूनही बनवता येऊ शकतो. तो टीम स्वर्गीय संतोषदादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोएंजे या संघाला. मिस्टर नागोरी. यावेळेचा हा फटका बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चुका भरमसाठ झाल्या आज क्षेत्ररक्षणामधल्या. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडलेलेच नाहीयेत. मगाशी तर बाउंड्री सुद्धा गेली होती. त्याचमुळे दबाव बनवता आलेला नाही आतापर्यंत. धावसंख्या झाली ती
37 धावा, 37 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोईंजे सचिन लहानेचा संघ इन अन ॲक्शन आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अनंता शंकर हातमोडे गिरवले प्रशांत पाटील. टॉस सुद्धा झालाय आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी टीम स्क्वॉड अगोदरच तुम्ही बाहेरच मीटिंग घ्या. ओ हा पायावर होता चेंडू. रिशा सायानं बळवला मिड विकेटकडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. आतापर्यंत कमालीचं षटक हाताळले ते अभि चोरगेनं. बाउंड्री दिलेली नाहीये, एकही षटकार दिलेला नाहीये आणि हेच करायचं होतं अगोदरच्या गोलंदाजांना सुद्धा. परंतु प्रीतम घोगरेला मात्र सपाटून मार खावा लागला होता. 20 धाबा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. अभिचे सुद्धा पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या. परंतु तरी सुद्धा त्या मानानं त्या तुलनेनं मात्र चांगली बॉलिंग सद्यस्थितीमध्ये करत असताना अभि चोरगे. जयेश पाटील ऑन स्ट्राईक. चेंज ऑफ पेस होता. हळुवारपणे अगदी स्टिअर केलं होतं बॉलला. ओ पुन्हा एकदा तिकडे दुसरी रन. आता थोडासा फुटबॉल पाहायला मिळाला असता जर चेंडू स्पीडला असताना तर तो पायाला लागल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला असता. या चुका वारंवार झाल्यात खरं तर. तेरा बॉल मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. तेरा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हलक्या हाताने जयेश खेळतो इकडे. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सापडला असता करता. डेंजर एंडला धावत होता. सिंगल घ्यायची ठरवलं होतं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या ते 41 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. चला पाणी घेऊन जा लवकर. आणि आज संपूर्णपणे जेवणाची व्यवस्था आणि गेले 8ही दिवस त्यांचे नक्कीच आभार मानले पाहिजेत. सूर्यकांतजी पाटील आणि खास करून वहिनी साहेब सूर्यकांत म्हणजे संपूर्ण फॅमिलीनं नक्कीच प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा असं म्हणावं लागेल. कारण उत्तम अशी घरगुती चव आपल्याला चाखायला मिळते. उत्तम अशी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सूर्यकांतजी पाटील सांगडे आणि त्यांचे संपूर्ण परिवार त्यांचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. केतनजी पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. केतनजी पाटील अजिवली यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे. केतनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. केतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. (41 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट आहे. एकही गडी गमावलेला नाहीये. ही एक जमेची बाब आहे ती यश एंटरप्राइजेस खानावली संघाच्या दृष्टिकोनातून. 2 ओव्हर्स मध्ये 19 धावांची गरज आहे. हे 4थं षटक अत्यंत महत्वाचं असेल. या ओव्हरमध्ये जर 5-6 धावांचं षटक आलं तर मॅच अजूनही बनू शकते ती शिवसाई स्पोर्ट्स पोईंटच्या टीमसाठी. क्षेत्ररक्षणामधला गलथानपणा प्रामुख्यानं समोर आला या मॅचमध्ये आणि जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर कदाचित इकडे जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. याही धावा डिफेंड होऊ शकतात कारण इथून जिंकणाऱ्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे आणि त्याचमुळे विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या स्पर्धेमधील 4था संघ कोणता असेल जो सेमीफायनल मध्ये जाण्यास आतुर आहे याचं उत्तर अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला सापडेल. परंतु 4थं आणि महत्वाचं षटक प्रशांत कुंभारकडे चेंडू सोपवलाय राजेश कडवनं. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या युवा गोलंदाजाचा वेगानं मात्र सगळेजण प्रभावित झालेत तोच प्रशांत कुंभार यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. हे षटक पुन्हा इम्प्रेस करावं लागेल.
हे ओव्हर असं आहे ना, या स्पर्धेमधलं सगळ्यात महत्वाचं षटक आहे. कारण इकडे मात्र ठरेल संघ सेमीफायनल मध्ये जाईल की नाही. प्रशांत कुंभार तयार. प्रशांतचा हा बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग कडे सिंगल मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 11 असं इक्वेशन या मॅच मध्ये आले. नेक्स्ट मॅच बी रेडी. दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन लहाने आणि प्रशांत पाटील आपापला स्क्वॉड रेडी करा. जयेश पाटील साठी लगातार 3 षटकार 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. राजेशजी पाटील बोर्लेचे आमचे गोल्डन मॅन त्यांच्या माध्यमातून जयेश पाटील साठी इकडे 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 18 करायचे आहेत आणि 18 धावा केल्या तर सामना सुद्धा जिंकू शकतो. आता पाहूया कॅप्टन आकाश पवार ऑन स्ट्राईक. समोर प्रशांत कुंभार. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स ना. ओ इकडे मात्र काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक्झॅक्टली कशाला ब्रश झाला होता कळालं नाही, परंतु जरूर इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. वेग प्रचंड आहे आणि वेगासमोर तुम्ही असे फटके जेव्हा सजवता तेव्हा तुम्हाला टाइम करणं फार गरजेचं असतं आणि टायमिंग जुळावं लागतं. जेव्हा तुम्ही उलटी बॅट करता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते. टाइम जुळलं तर फटके आकर्षित वाटतात. कनेक्ट झाला तर नक्कीच तुम्हाला धावा मिळतात. परंतु कुंभारनं मात्र रंग भरतोय. चांगला बॉल होता यावेळेस. फुल लेंथ होता. चॉप केले बॉलला. पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल प्राप्त होईल. 1 रन. सामना हळूहळू आता मात्र पुढे नेला जातोय. तो शिवसाई स्पोर्ट्स पॉइंटच्या टीम कडून मॅच सोडण्यास तयार नाहीये. सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत, परंतु सध्याच्या घडीला जर आपण सामना जर बघितला तर दोलायमार स्थितीमध्ये आहे. 50-50 चान्सेस फॉर बोथ द टीम्स. दोन्ही संघांना समसमान संधी आहेत आणि प्रशांत कुंभारचं हे षटक मात्र निर्णायक ठरणार आहे या मॅच मधलं. या ओव्हरमध्ये जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर सामना खानावलेच्या बाजूने सुद्धा लगेचच निघू शकेल, परंतु जर मोठा स्ट्रोक आला नाही तर मात्र संघर्ष मात्र शेवटपर्यंत चालणार आहे या मॅचचा आणि तेच करायचंय सद्यस्थितीमध्ये शिवसाई स्पोर्ट्स पॉइंटच्या टीमला. हा सामना शेवटपर्यंत न्यायचा आहे. भले मॅचचा रिझल्ट काही लागेल, परंतु आम्हाला मात्र हळूहळू हा सामना पुढे ढकलायचा आहे. गोलंदाज प्रशांत तयार. कुंभारचा स्ट्रोक इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. सफलता मात्र प्राप्त दिले करून ती प्रशांत कुंभारनं ब्रेक थ्रू दिलाय. पहिला धक्का लागेल इकडे फलंदाजी करणारा यश इंटरप्राइजेस कानावले टीमला आणि जयेश पाटीलला अखेरीस मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का. अजूनही इक्वेशन आपण बघितलं तर शेवटच्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. पंचवीस धावांची इनिंग सजवली जयेश पाटीलनं येऊन. चांगला खेळ केला. 12 बॉल मध्ये 25. परंतु सामना आता मात्र पाहायला गेलं तर टेन्शन मध्ये आहे यश एंटरप्राइजेस कानावलेसाठी. नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चॅलेंजर बेलोली संघ म्हटला तर नरेश पाटील गेले कित्येक वर्ष पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची दहशत, ज्या नावाची चर्चा मात्र सातत्यानं आपण पाहिलंय आणि आजही जरी 40+ वय असेल तरी सुद्धा तोच दमकम. 40+ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी केली. मग उत्कृष्ट फलंदाज असतील, मॅन ऑफ द सिरीज असतील, सातत्याने इन्फॉर्म, चांगला फिटनेस आतापर्यंत ठेवलाय. परंतु आता जबाबदारी येऊन पडली या मॅचची. जबाबदारी अशी आहे तर संघाला सेमीफायनल मध्ये ढकलायचं आहे आणि ज्या पद्धतीनं प्रशांत कुंभारनं इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तोच इम्प्रेशन मात्र या मॅच मध्ये सुद्धा टाकलं. एक प्रकारची क्वार्टर फायनल आहे दोन्ही टीमसाठी. कुंभार तयार. पहिल्या 4 बॉल मध्ये कुंभारनं फक्त 2च धावा दिल्यात आणि त्याच वेळा सामना मात्र आपल्या बाजूने फिरवलाय तो शिवसाई स्पोर्ट्स पॉइंटच्या टीमनं. कॅप्टन राजेश कडवच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. 5वा महत्वाचा बॉल. हा चेंडू सरळ जाऊन पायाला धडक मारली होती. थोडासा फुल टॉस होता पायावरचा. सिंगल प्राप्त झाले. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल.
सुपर बॉलिंग, वेगवान चेंडू होता आणि त्याचमुळे फुल टॉसवर टाइम करणं जड गेलं नरेश पाटीलला. अन्यथा बॅटचा टच जरी झाला असता तरी वेग एवढा होता, थोडासा फाईन खेळला असता, ग्लान्स करता आला असता तर 4 मिळाल्या असत्या. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, आलाय कुठे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला खरं तर वेळ लागत नाही आणि 30 आता मात्र बदलले. शेवटचे 7 बॉल 16. कॅप्टन कर्णधार खेळपट्टीवर आहे आकाश पवार. हा चेंडू फार महत्वाचा असेल, हा दिशादर्शक बॉल आहे. या मॅच मधील हा सामना कोणत्या बाजूला जाणार आहे याची चाहूल आता मात्र हळूहळू प्रेक्षकांना लागले. तो ज्या पद्धतीनं प्रशांत कुंभार आडवा गेलाय, सुपर बॉलिंग. चला जास्त वेळ घेऊ नका शिवसाई स्पोर्ट्स. थोड्याशा इन्स्ट्रक्शन्स दिल्यात गोलंदाजाला, कारण सर्वांना माहिती आहे हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच कारणास्तव कॅप्टन राजेश कणव त्याच्यापर्यंत पोहोचले होते. काही इन्स्ट्रक्शन दिल्यात. हा चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर आपला संघ मात्र सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो, अशाच काहीशा सूचना दिल्या असतील. परंतु आकाश पवार आहे ऑन स्ट्राईक आणि 4थ्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल प्रशांत कुंभार. महत्वाचा बॉल खोलात पडलाय, यॉर्कर. इकडे मात्र पाहूया डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता आकाश दाबेल, सावळा गोंधळ, खराब क्रिकेट इकडे पाहायला मिळालाय. काहीही गरज नव्हती आणि चेंडू सरळ निघालाय तो सीमारेषेच्या दिशेनं. दैव देत आणि कर्म नेत, एवढा भन्नाट बॉल टाकला होता, यॉर्कर टाकला होता. आकाश सुद्धा स्ट्राईकलाच थांबला होता, रन घेण्याची हिंमतही नव्हती आणि इकडे मात्र रनआउट साठी गेला. हा रनआउट मात्र चांगलं येऊ शकतो. शेवटचा बॉललाच खरं तर गोंधळ पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय, क्रॉसिंग चेक करायची आहे, परंतु या नाहक धाबा दिल्यात मी तर म्हणेन. प्रशांत कुंभारनं खरं तर एक यशस्वी षटकच आहे, तरी सुद्धा सगळ्यातच यशस्वी षटक पाहायला मिळालंय. जरी शेवटच्या बॉलला धावा दिल्या असतील, चुकी झाली असेल, परंतु तरी सुद्धा त्यांना अगोदरचे टाकलेले 5 चेंडू दुर्लक्षित करून जमणार नाहीये. जर हे 5 चेंडू पडले नसते तर पोंजे संघ मात्र बराच दूर पडला असता. परंतु सध्या सगळा राग मात्र त्याच्यावर काढला जातोय. इकडे पाहूया, वाट लागली. असतील अड्या चौकाराच्या 6 मात्र धावसंख्या 48 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. 4 धावा जाऊन सुद्धा ओव्हरथ्रोच्या या ओव्हरमध्ये टोटल धावा दिल्या त्या 7, ज्याच्यामध्ये एक तर लेग बायची रन होती. तशा बघायला गेलं तर खरं तर 6 धावा जरूर गोलंदाजाच्या खात्यामध्ये, परंतु या 4 वाचल्या असत्या तर शेवटच्या बॉलरला 16 राहिल्या असत्या, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. परंतु तरी सुद्धा मी नक्कीच कौतुक करेन प्रशांत कुंभारचं, कारण या सिच्युएशनला 7 धाबांचं षटक टाकलं. आज जर चौकार ओरथरून गेला नसता, चौकार खरंच बॅटरनं मारला असता तर त्याच्यावर राग आला नसता, तो व्यक्त झाला नसता. परंतु ओव्हरथ्रो जेव्हा होते, मिसफील्ड जेव्हा होतात, तेव्हा चिडचिड होते मैदानामध्ये आणि ती चिडचिड पाहायला मिळाली. खरं तर स्वर्गीय संतोष दादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पॉइंटच्या टीम कडून. पाहूया 6 बॉल 12 धाबांची गरज आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळतोय, एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, मनीष म्हात्रेचा लेंथ बॉल, यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. नरेश पाटीलचा फर्स्ट लाईट डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नरेश पाटील यांच्याकडे मोठा अनुभव जरूर आहे, परंतु सध्याच्या घडीचे यंगस्टार सुद्धा कमी लेखून जमणार नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा तो वेग आहे आणि सध्याच्या घडीची गोलंदाजी सुद्धा तेवढीच वेगानं होत असते, तेवढीच कटर बॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे इकडे मात्र प्रेशर जरूर आहे दोनही संघांवर. 5 बॉल आणि 12 धाबांची गरज आहे. नरेश पाटीलला समोर आकाश पवार सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये, त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. मनीषने जर हा सामना जिंकवला तर निशाणा ग्रुप कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 5 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे.
फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवलाय, नरेश पाटीलचा षटकार. नरेश पाटीलचा अगदी वेळेवर आलेला षटकार आणि आता मात्र अंतर बदललंय. शेवटचे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धाबांची गरज आहे. स्पर्धा जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये येते ना तेव्हा बऱ्याच वेळेला वैयक्तिक कॅल्क्युलेशन्स कडे सुद्धा सगळ्यांची नजर असते. प्रत्येक खेळाडूकडे लक्ष असते, कोण किती रेसमध्ये आहे, कोण पुढे आहे. शेवटी मालिकावीर बाईक आहे आणि त्याच्याकडे प्रत्येकाला बाईक मिळावी हे सुद्धा स्वप्न असतं आणि त्यासाठी कधी कधी खेळाडू लवकर बाद व्हावा अशी सुद्धा काहींची इच्छा असते. कधी कधी संघ पराभूत झाला पाहिजे असे सुद्धा खरं तर प्रेक्षक असतात. या सगळ्या कॅल्क्युलेशन्स असतात. कट केले बॉल, फ्लाइंग स्लीपला झेल टिपलाय. इकडे मात्र शेवटच्या क्षणाला खरं तर चान्स होता मोठा स्ट्रोकसाठी, परंतु अगदी सॉफ्ट हँडेड इकडे ढकलण्याचा प्रयत्न नरेश पाटील चांगलं टाळाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 बॉल मध्ये 6 धाबांची गरज. रोहन लबडे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र स्वतः ओनर यश इंद्रपाजेस खानावले संघ आणि खरं तर ज्यांच्या वडिलांनी मात्र या स्पर्धेमध्ये बाईक देऊ केले, मोहनजी लबडे साहेब आणि त्यांचे सुपुत्र आता मात्र रोहन मैदानामध्ये आलेत. संघाची संपूर्ण प्रतिष्ठा लागले, फ्रँचायझी ओनर आहेत आणि प्रत्येकाला वाटत असं ही बाईक कुठे गेली पाहिजे. या सगळ्या कॅल्क्युलेशन्स बरेचसे 2-4 खेळाडू जरूर रेसमध्ये असतील. आम्हाला त्यांची नावं माहिती नाही आहेत. स्कोररला बराच वेळेला अंदाज असतो आणि स्कोररपेक्षा खरं तर अंदाज असतो तो पाठीराख्यांना. बरोबर एक एक रन्स मोजत असतात. प्रत्येक लाईव्ह मॅचेस खरं तर काढल्या जातात, कोण किती पुढे आहे, कोण रेसमध्ये आहे, कारण हे ऑब्व्हियसली करावंच लागतं, कारण शेवटी खेळाडूच्या नावाबरोबर त्या गावाचं नाव सुद्धा रोशन होत असतं. आणि 40 गावांमधली खरं तर ही संपूर्ण खेळाडू आहेत आणि सामना जर रोहन लबडेनं जिंकवला तर 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. केतनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 1500 रुपये मिळतील रोहन लबडे 4थ्या क्रमांकावर. इकडचा चेंडू मात्र धाबत सुटले, रनआउटची शक्यता, रोहन बाद होतील. आकाश पवार कॅप्टन स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. आता मात्र संघाची जबाबदारी त्यांनाच पूर्ण करावी लागेल. विकेटचं पतन, शेवटचे 2 बॉल, सामना अंगलट आलाय खानावलेच्या. 6 धाबांची गरज. रोम हर्षक लढत पाहायला मिळते. 2 बॉल आणि आता मात्र अजूनही गरज असेल ती 6 धाबांची. सुरुवातीला सुस्थितीमध्ये वाटणारा यश इंद्रपाजेस खानावले संघ आता मात्र टेन्शन आहे संपूर्ण. खेळाडू कक्षामध्ये मात्र चिंतामय वातावरण, चिंताग्रस्त चेहरे प्रत्येकाचे पाहायला मिळतील तुम्हाला. टेन्शन वाढत चाललंय, कारण क्रिकेट असा खेळ आहे, कधी रिलॅक्स खेळून तुम्हाला जमत नाहीये. तुम्ही एकदा रिलॅक्स मोडमध्ये गेलात ना
तर मग कधी सामनामधून हातामधून निसटेल आणि तीच भीती इकडे मात्र पाहायला मिळाले. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. आकाश पवार कॅप्टन जरूर आहे आणि कॅप्टनला सुद्धा वाटत असेल आपला संघ सेमीफायनल मध्ये पर्यंत गेला पाहिजे आणि त्यासाठी आता मात्र कॅप्टनलाच पुढाकार घ्यावा लागेल. बेलवलीचे आकाश पवार ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर राजेश पाटील ते सुद्धा बेलवलीचेच आहेत. दोनही बेलवलीचे खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर आहेत आणि दोघांना मात्र सामना जिंकून द्यावा लागेल. यश एंटरप्राइजेस कानावले संघासमोर मोठा पेच प्रसंग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर फ्रँचायझी सेमीफायनल मध्ये जाणार का की समोरचा प्रतिस्पर्धी संघानं मात्र जो खेळ केलाय प्रशांत कुंभारनं टाकलेलं षटक मात्र या मॅच मध्ये निर्णायक साबित झालंय आणि त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत मात्र मजल मारले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मनीष मात्रेनं अचूक टप्प्यावर बॉलिंग केले. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत. सुपर 7 मधील तिसरा सामना सगळ्यांचं लक्ष वेधतोय आणि हृदयाचे ठोके आता मात्र वाढू लागलेत. सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे कॅप्टन आकाश पवार कडे त्याचप्रमाणे गोलंदाज मनीष मात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सगळ्याच गावातील समर्थक. ओ हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर ठोका तिकडे मात्र सामना जिंकवलाय कॅप्टन आकाश पवारचा वार आणि हा सामना जिंकलाय. सेमी फायनल मध्ये धडक मारेल यश एंटरप्राइजेस कानावले संघानं 40 गाव प्रीमियर लीग ची सेमी फायनल गाठले. अभिनंदन यश एंटरप्राइजेस कानावले. म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं आजचं क्षेत्ररक्षण झालं ना या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर खरं तर शिवसाई स्पोर्ट्स पुंजे टीमला मात्र पराभूत व्हावं लागलं. हार्ड लक राजेश कडव. चांगला खेळ तुम्ही केला. प्रेक्षकांची मनं जरूर जिंकली तुम्ही. परंतु शेवटी जय पराजय यश अपयश नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आज यश एंटरप्राइजेसला मिळालंय. आकाश पवारचा हेलिकॉप्टर पहिल्यांदा असं वाटलं होतं कदाचित हातामध्ये लँड होईल पण तो अचानकपणे चेंडू हवे सगळं उडत गेला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अभित सुद्धा थोडासा पुढे होता. खरं तर लॉंग ऑनला सीमारेषेलगत नव्हता. थोडासा पुढे राहिला होता. कदाचित शेवटला असता तर हात बीत लागून शक्यता होती पण तुझ्या भरमसाठ चुका झाल्या. प्रशांत कुंभारच्या शेवटच्या बॉलवर ओव्हर थ्रो झाला. त्याच्या अगोदर काही बाउंड्रीज सोडण्यात आल्या. सिंगलला डबल्स देण्यात आल्या. सगळ्या गोष्टी आहेत. एकावर राग काढून जमणार नाहीये पुंजे टीम. आणि या सामन्याचा हिरो मान ऑफ द मॅच सामनावीर ऑब्व्हियसली ज्यानं मात्र संघाला सेमीफायनल मध्ये ढकललंय टीमचे लीडर कॅप्टन आकाश पवार सर्वाधिक 27 धावा ठोकत या मॅचचे मान ऑफ द मॅच ठरलेत. अभिनंदन आकाश.